भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। मुनिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून वाखरी जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। प्रत्येक उमेदवार आपली ताकद पणाला लावत असताना नातं विश्वासाचं काम विकासाचं हे स्पष्ट आणि ठोस विजन घेऊन जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मोनिका समाधान काळे व पंचायत समिती गणाचे उमेदवार निखिल गोसावी आणि प्रियंका नाईक नवरे यांनी प्रचाराला वेगळीच दिशा दिली आहे। फक्त सभा नाहीत, फक्त घोषणा नाहीत, तर होम टू होम प्रचाराच्या माध्यमातून थेट मतदारांच्या दारात जाऊन संवाद साधला जातो आहे। गटातील प्रत्येक घरापर्यंत कमळ पोहोचत असून विकासाचा विश्वासही तितक्याच ताकदीने पोहोचताना दिसतोय। केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा प्रभावी वापर करून वाखरी जिल्हा परिषद गटाला आदर्श रोल मॉडेल बनवण्याचा निर्धार उमेदवार मोनिका काळे यांनी केलाय। विकास कागदावर नाही तर माणसाच्या आयुष्यात दिसला पाहिजे या भूमिकेतून त्या माय माऊलींचे व ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेत सर्वांगीण विकासाचं स्वप्न मतदारांसमोर मांडत आहेत। याच विश्वासातून आज मतदारांमध्ये एकच चर्चा ऐकू येते। पंढरीत भारत नानांची सून नगराध्यक्षा झाली, आता वसंतदादांची सून आम्हाला जिल्हा परिषद सदस्य करायची आहे। हा फक्त प्रचार नाही, ही आहे परंपरेला विकासाची जोड देणारी चळवळ। आता वाखरी गटात ती जोरात फुलताना दिसतीये। हो, आम्ही आता जाताना फिरतोय, प्रचार करत होम टू होम प्रचार करतोय आम्ही। तर आम्हाला सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। त्या जर कोणाच्या काय अडचणी असतील तर ते आम्हाला विचारतायत। काय आता सध्या ते काहींची लाडक्या बहिणींची जी KYC करायची राहिली त्याच्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले, त्याबद्दल ते आम्हाला माहिती विचारतात। बाकी कुठल्या नवीन स्कीमा आहेत त्याची पण माहिती विचारतात। काय विजन काय आहे तुमचं एकूण? माझं विजन हेच आहे की आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं सक्षमीकरण करायचंय। आपल्या अंगणवाडी आहेत त्याचं पण तिथं जितक्या काही होतील तितक्या आधुनिक सुविधा आणायचेत। आपले सरकारी दवाखाने असतील, बाकी जे काही रस्ते असतील, या सगळ्यांचं म्हणजे इथं सगळीकडे व्यवस्थित सुविधा करून द्यायची आहे। भारतनानांची सून पंढरपूरला नगराध्यक्ष झाली, तुम्ही म्हणताय की इकडं वसंतदादांची सून आहे तुमच्या दारात आली प्रचाराला, मला एकदा संधी द्या असं तुम्ही म्हणताय। काय याच्या मागचं उद्दिष्ट काय? उद्दिष्ट असं काय म्हणजे लोकांचंच म्हणणं असं आहे की तिथे भारतनानांची सून निवडून आली तर तुम्ही दादांची सून आहात तर तुम्ही निवडून यायलाच पाहिजे। आणि लोकांचंच म्हणणं असं आहे की ही उमेदवारी काही मी माझी पुढे आलेली नाहीये, मला जनतेतून सांगण्यात असं आलंय की तुम्ही दादांची सून आहे, आपला वारसा हा पुढे चाललाच पाहिजे, त्यामुळे तुम्ही लोकांनी मला उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही नक्कीच निवडून येणार, गुलाल हा आपलाच असणार। मॅडम सरपंच म्हणून आपण वाखरीमध्ये मोठं काम केलं, भाजप सरकारचा आता प्रचार चालू आहे आणि बायकांचा सगळ्यांचा चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळतोय। मोनिका त्यांच्या हात बळकट करण्यासाठी तरुण पुढे येत आहे, सगळेच वर्गातले लोक पुढे येत आहे, काय सांगाल? आता सरपंच म्हणून वाखरीचं मी बोलते की आमच्या वाखरीमधून तर मुनिता ताईला चांगलाच, दोन्ही पण उमेदवाराला चांगला हे मिळणार आहे, मतदान चांगलंच होणार आहे, एक नंबरच दोघं पण होणार आहे ते। आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहिणी समध्या भाजपच्याच माग आहेत। लाडके भाऊ पण आहेत, त्यांना पण शेतकऱ्यांना काय सरकारनं कमीच केलं नाही ना। आता तुम्ही सांगा एकाला 2-2, 3-3 लाख रुपये लाईट बिल आहे, ते सरकारनं माफ केलंय। पुन्हा लाडक्या बहिणीला मध्ये दुष्काळग्रस्त म्हणलं तरी सुद्धा लोकांना जनतेपर्यंत पैसा पुरलेला आहे। त्यामुळं सरकार ही भाजप वर भाजप आहे, केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि आपल्या जिल्ह्यात पण भाजपच येणार आहे, त्यामुळं काय अडचण नाही। समधी एक नंबरनंच भाजपलाच मत करणार आहे ती एवढं। आणि त्यातल्या त्यात आपलं नेतं सुद्धा चांगलं आहे, शेतकऱ्यासाठी दोन्ही पण नेतं चांगलं आहे। प्रशांत मालक आणि काळे साहेब हे दोघांनी शेतकऱ्यासाठी दोघं बी लढतेत, त्यामुळं चांगलंच होणार ना। मग एक नंबर मतानं मोनिका ताई आणि नानासाहेब गोसावी निवडून येणार बघा तर तुम्ही।